नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. ही आपली टाटा नेक्सॉन आहे. हिला घेऊन आता जवळपास 16 महिने कंप्लीट झालेले आहेत. ऑगस्ट 2024ला मी ही गाडी घेतली होती. डिझेल व्हेरियंट आहे आणि आता साधारणपणे 16 महिने या गाडीला झालेले आहेत आणि 2 सर्व्हिसिंग मी कंप्लीट केलेल्या आहेत. अ, आता गाडीचं किलोमीटर जे आहे 29,500 ते 600 यामध्ये आहे. 30,000 किलोमीटरची सर्व्हिसिंगसाठी आता मी सर्व्हिस सेंटरला जाणार आहे. तर आता बघूयात की छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत गाडीमध्ये. कुठे 1-2 ठिकाणी ऑइल लिकेज होते पॅकिंगमधून, खालच्या ऑइल चेंबरमधून थोडंसं ऑइल लिकेज होते. हे 1-2 मायनर प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रॉब्लेम्स आहेत. 30,000 किलोमीटर चालल्याच्या नंतर गाडीमध्ये असे प्रॉब्लेम्स 2-3 प्रॉब्लेम्स आलेले आहेत. ते आता बघूयात की सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यानंतर या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आपल्याला कशा प्रकारे मिळतं. सर्व्हिस सेंटर, टाटाचं सर्व्हिस सेंटर म्हणलं की आधीच घाबरायला होतं. आता बघूयात की टाटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आपल्याला 30,000 किलोमीटरची जी सर्व्हिसिंग असते त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला कसा भेटतो. जी रुटीन सर्व्हिस असते त्याच्यामध्ये तर आतापर्यंत मला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की फक्त ऑइल चेंज करणे, 15,000वर एकदा ऑइल चेंज केलं होतं. आणि जे रुटीन चेकअप असतं, कारण की त्याच्यामध्ये काही गाडीला प्रॉब्लेम येत नाही, म्हणून एक्सपिरियन्स माझा चांगला होता. पण आता गाडीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे, म्हणजे ऑइल लिकेज आणि थोडंसं रॅटलिंग साऊंड आहे 2-3 ठिकाणी. रॅटलिंग साऊंडचा तेवढा काही इश्यू नाही आहे, पण ऑइल लिकेज जो आहे तो मेजर इश्यू आहे, होऊ शकतो. ऑइल खाली जमिनीवर टपकत नाही आहे, पण चेंबर जे आहे ते थोडंसं ओलं आहे. मी एका शॉर्टमध्ये टाकलंही होतं. तर आता बघूयात की आपलं कशा प्रकारे समाधान आपलं होतं. टोटल व्हिडिओ मी शूट करणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टाटा नेक्सॉन स्मार्ट प्लस डिझेल व्हेरियंट 30,000 किलोमीटरवरची सर्व्हिस. चला तर मित्रांनो, आपण जाऊयात आपल्या गाडीमध्ये. इग्निशन चालू करूयात. तुम्ही बघू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर 29,489 आपली गाडी झालेली आहे. मित्रांनो, माझा एक सेल्फ एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, की जेव्हा पण आपल्याला कंपनी सांगते अमुक अमुक किलोमीटर झाल्यावर गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या, म्हणजे साधारणपणे 10,000वर काही गाड्यांची सर्व्हिसिंग असते, काही गाड्यांची 15,000वर सर्व्हिसिंग असते. तर माझ्या हिशोबाने 500-600 किलोमीटर आधीच सर्व्हिसिंग करायला घ्यायला पाहिजे गाडी. कारण की समजा आता या गाडीचं 30,000 किलोमीटरवर आपल्याला सर्व्हिसिंग सांगितलेली आहे आणि मी करतो 29,500 ते 600वर. आता जायला 50-60 किलोमीटर मला लागणार आहे. तर कसं असतं, एखाद्या सिग्नलवर किंवा आपण जेव्हा गाडी उभी ठेवतो तेव्हा आपलं गाडीचं इंजन जे असतं ते चालू असतं. तर 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं तर गाडी किलोमीटर चालून जाईल, 500-600 किलोमीटर. त्यामुळे 1000 किलोमीटर किंवा 500 किलोमीटर लवकर सर्व्हिसिंग करा. म्हणजे जो आकडा आपल्याला कंपनीने सांगितलेला असतो 15,000 किंवा 30,000 किंवा 10,000, तर त्या किलोमीटरच्या 500 किंवा 1000 किलोमीटरच्या आधी आपल्याला सर्व्हिसिंग करून घ्यायला पाहिजे. कारण की आपलं जे किलोमीटरचे जे रीडिंग असते ती आपल्या टायर्सवर फिरते आणि आपल्या इंजनचं काही कुठलं रीडिंग नसतं. त्यामुळे 400 ते 500 किलोमीटर आधी सर्व्हिसिंग केलेली कधीही चांगली. चला तर आपण आता निघूयात हिंगोली टाटा सर्व्हिस सेंटरला. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता टाटाच्या सर्व्हिस सेंटरला. तर बघूयात आपल्याला इथे कसा एक्सपिरियन्स मिळतो टाटा सर्व्हिस सेंटरला. 30,000 किलोमीटरची सर्व्हिसिंग आहे. चला मित्रांनो, आपली गाडी आता घेतलेली आहे सर्व्हिसिंगसाठी. त्या सरांच्या अंडर आपली गाडी आहे. सर, आपलं नाव सांगा. सोपान कुठे? सोपान सरांच्या अंडर आपली गाडी आहे. नशीब आपला नंबर लवकर लागला. ते आता बघूयात ओनर्स मॅन्युअलनुसार आपल्या गाडीमध्ये काय काय चेंजेस होतात आणि ॲट कॉस्ट आपल्याला किती येते लास्टमध्ये आपण सांगूयात की सर्व्हिसिंग कॉस्ट आपल्याला किती आलेली आहे 30,000 किलोमीटरवर. आपल्या गाडीचं एअर फिल्टर मित्रांनो काढलेलं आहे. चांगल्या प्रकारे याच्यात हवा मारून जो कचरा असतो, घाण असतो, डस्ट असते ती काढून घेतलेली आहे. कंडिशन सध्या याची चांगली आहे, त्यामुळे नवीन टाकायची काही गरज नाही. ऑइलसुद्धा ड्रेन केलेलं आहे. ऑइल काळा झालेलं आहे आणि जेवढेच थोडं ऑइल खाण्याचा किंवा ऑइल कमी होण्याचा काही प्रॉब्लेम गाडीमध्ये नाही आहे. जेवढं तेवढं ऑइल आपल्या गाडीमधून निघलेलं आहे. जसं की मित्रांनो आपलं डिझेल मॉडेल आहे, तर आपल्या गाडीमध्ये ऑइल चेंज केलेलं आहे. टाटा मोटर्स ओरिजिनल ऑइल्स फुली सिंथेटिक ऑइल TPRO 1000 5 लिटर ऑइल आपल्या गाडीमध्ये बसतं डिझेल मॉडेल असल्यामुळे. तर फुली सिंथेटिक ऑइल टाकलेलं आहे. गाडी सर्व्हिसिंग झाल्याच्यानंतर आपली गाडी आता वॉटर सर्व्हिसिंगसाठी घेतलेली आहे, गाडी धुण्यासाठी घेतलेली. गाडी धुणं झाली की आपण बघूयात ॲट लास्ट आपल्याला बिलिंगमध्ये आपल्याला किती पैसे द्यावे लागले आणि आपल्या गाडीमध्ये काय काय केलं. चला तर मित्रांनो, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आता कंप्लीट झालेली आहे. आपल्याला
त्यांनी बिलिंग आपल्या हातामध्ये दिलेलं आहे, प्रोफॉर्मा इनवॉइस आपल्या हातामध्ये दिलेला आहे. तर आपण बघूयात आता आपल्याला टोटल पैसे किती लागलेत. 6,768 रुपये आपल्याला दिलेत, म्हणजे राऊंड फिगर 6,700 रुपये मी त्यांना दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला फुली सिंथेटिक ऑइल 5 लिटर 2,950 रुपये. याच्यानंतर आपल्याला ऑइल फिल्टर एक टाकले 332 रुपयाचं. याच्यानंतर आपल्याला एक डिझेल फिल्टर जे आहे ते एक टाकले 944 रुपयाचं. त्याच्यानंतर AC जे फिल्टर आहे ते एक 407 रुपयाचं आपल्याला टाकलेलं आहे. आणि हे 40 रुपयाचं काय, विंडशील्ड फ्लुइड म्हणजे जो वायपरचं जे पाणी असतं, जेल असतं, ते आपल्याला एक 40 रुपयाचं यांनी टाकलेलं आहे. आणि हे डिझेल फिल्टर बरोबर. आणि लेबर चार्ज यांनी घेतलेला आहे 2,095 रुपये. तर मित्रांनो, असे एकूण आपल्याला GST सहित टॅक्स सहित 6,768 रुपये. 30,000 किलोमीटरवरची जी सर्व्हिसिंग आहे, या व्यतिरिक्त गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. जी रुटीन सर्व्हिस आहे, एक 6,000 रुपये आपल्याला सर्व्हिसिंगला लागलेले, 6,700 रुपये. एवढा खर्च आपल्याला 30,000 किलोमीटरवर आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्याकडे टाटाचं कुठलं मॉडेल आहे, कुठली गाडी आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सर्व्हिसिंगला किती खर्च आला असेल किंवा किती खर्च येतो रुटीन सर्व्हिसमध्ये, नक्की सांगा. एक्सपिरियन्स जर सांगायला झालं तर एक्सपिरियन्स ठीक होता. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नसल्यामुळे रुटीन जे कामं होते ते कामं त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स माझा चांगला होता. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.